नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वराज्याची शपथ. वय अवघं 16 वर्ष, पण स्वप्न होतं स्वतःच्या राज्याचं. ना मोठं सैन्य, ना अमाप खजिना, फक्त प्रचंड निर्धार. पुणे जहागिरीत युवा शिवराय मावळच्या दऱ्याखोऱ्यात फिरू लागले. सोबत होते बाजी पासलकर आणि दादोजी कोंडे. गावोगावी शिवरायांनी जवळून पाहिलं रयतेचं कष्टाचं जीवन, आणि त्यांना जाणवलं स्वराज्याची खरी ताकद याच माणसांमध्ये आहे. शिवराय गावच्या पारावर बसले आणि लोकांचे प्रश्न ऐकू लागले. राजा म्हणून नाही, तर आपला माणूस म्हणून शिवराय त्यांच्याशी जोडले गेले. हळूहळू स्वराज्याच्या ध्येयाभोवती विश्वासू मावळे जोडले जाऊ लागले. याच सह्याद्रीत उभं होतं एक विशाल पठार, रायरेश्वर. चहूबाजूंनी खोल दऱ्या, डोंगर आणि विलक्षण शांतता. आणि याच पठारावर उभं होतं भगवान महादेवांचं रायरेश्वर मंदिर. दगडी मंदिर, शांत गाभारा आणि आत विराजमान महादेव. हेच मंदिर एका विलक्षण संकल्पाचं साक्षीदार होणार होतं. इसवी सन 1645 युवा शिवराय रायरेश्वराच्या दिशेने निघाले. सोबत बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजी जेते आणि दादाजी नरसप्रभू. आणि त्यांच्यासोबत होते स्वराज्यासाठी तयार झालेले सुमारे 20 मावळे. त्या दिवशी इथे माणसं नाही, तर नव्या युगाची चाहूल जमली होती. महादेवाला साक्ष ठेवून शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प केला. आपल्या मातीचं, आपल्या माणसांचं रक्षण करणारं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. अन्यायापुढं न झुकणारं, रयतेला आपलं वाटणारं स्वराज्य. आणि मावळ्यांनी त्या ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा निर्धार केला. रायरेश्वराचा हा संकल्प पुढे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात घुमला. एका तरुणाच्या स्वप्नाने इतिहास घडवला. हिंदवी स्वराज्य. हर हर महादेव. रायरेश्वरावर घेतलेल्या स्वराज्याच्या या ऐतिहासिक शपथेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वराज्याचा हा इतिहास लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा ऐतिहासिक माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.